आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, आता छगन भुजबळ यांचं भाषण झालं, त्यांनी तुमच्यावर सटकून टीका केली. ते असं म्हटलेत की निवडणूक आली तर जरांगे उभे राहतात, जो जरांगे यांना समर्थन करेल त्यांना निवडणुकीत धडा शिकवा, तुम्ही जर एक आलात तर काही शक्य आहे, असं ते ओबीसींना उद्देशून ते बोलत होते. दुसरं काय आलं त्याला? तुला समर्थन केलेलं ते चालतं, आणि मराठ्यांना जर एखाद्या नेत्यानं समर्थन केलं तर त्याला धडा शिकवा. म्हणजे ही किती सरकारमध्ये राहून जातीवाद करतो हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारात घेणं खूप गरजेचं आहे. त्याला काहीतरी धडा फडणवीस साहेबांनी शिकवणं गरजेचं आहे. आता एकतर तो सरकारमधून बाहेर त्याला काढणं गरजेचं आहे. मी आत्तापर्यंत हे शब्द वापरला नाही कधी, पण फडणवीस साहेबांनी त्याला सरकारच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. नसता सगळं सरकार अडचणीत आणून सरकारला डाग लावू शकतो. आणि मराठ्यांच्या नेत्याला माझं सांगणं आहे, जर त्याचं असं म्हणणं असलं, समर्थन करणाराला धडा शिकवा असं जर तो ओबीसीला सांगत असला, तर मराठ्यांनाही सांगणं आहे, जे झालं मागं ते झालं गड्या. आता मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांनासुद्धा ओबीसीच्या मराठ्यांच्या पोरांनी आता धडा शिकवा. मराठ्याच्या नेत्यांनी बी मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यालाही धडा शिकवा. आता इथून पुढं आता कठोर, जशाला तशी भाषा आणि जशाला तसं वागणं आता गरजेचं आहे. जर छगन भुजबळ अलिबाबा येवल्याचा जर म्हणत असला की मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या, साथ देणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा म्हणजे पाडा, असं जर ते म्हणत असला, तर आता मराठ्यांच्या लोकांनीसुद्धा ओबीसीच्या जे नेते आहेत, जे मराठ्यांच्या विरोधात जातात, त्यांना पाडा, त्यांनाही धडा शिकवा. आणि मराठ्यांच्या नेत्यांनीसुद्धा आपल्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यालाही धडा शिकवा. आणि आपल्या मराठ्यांच्या लोकांनी जो आपल्या पाठीशी नेता उभा राहतोय त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहा इथून पुढं मराठीपणात. म्हणजे आपले नेतेसुद्धा आपण आता उघडे पडू द्यायचे नाही. मग पक्षाचे कोणचे असू द्या, ते राष्ट्रवादीचे असू द्या, काँग्रेसचे असू द्या, भाजपचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, जे मराठी आता आपल्या कोण असते त्याच्या पाठीमागं आपल्या जातीनं उभा राहायचं. कारण आपणसुद्धा राज्यात 50-55% बघा कोणी कोणाला धडा शिकवतो आहे. आपणही इथून पुढं आता असंच वागायला सुरू करा. यावेळी छगन भुजबळ यांनी काही कागदपत्र दाखवली, म्हणजे सर्टिफिकेट असेल कुणबींची, ते तर त्यामध्ये खोडाकोड आहे. आणि एक ठिकाणी मराठा कुणबी लिहिलं आहे, कुठं खोटी प्रमाणपत्र म्हणजे तपासण्यासाठी हे समिती नेमली पाहिजे. शिंदे समितीचं आता काय काम आहे असंही ते म्हणतात, कारण नोंदी तपासल्या गेल्यात, नोंदी सापडल्यात. मग आता शिंदे समितीचं काय काम आहे? ही त्याची गरळ ओकण्याची पद्धत आहे. एकही नोंद खोटी नाही आहे, एकही रद्द होता कामा नाही. जाहीर सांगतो सरकारला, एकसुद्धा कुठली खोटी नाही आहे. सगळा तो रेकॉर्ड आहे, ते पूर्वीचं लिहिलेलं आहे. मराठी खोटे काम करीत नाहीत याचं ऐकून एकही नोंद रद्द करायची नाही. पहिला मुद्दा क्लिअर सरकारसाठी. मराठे हेच कुणबी आहेत ह्या राज्यातले, महाराष्ट्रातले. त्याच्यामुळं नोंद रद्द करायची नाही. पुरावे आहेत, यांचा एकाचा पुरावा नाही. त्याचं दुसरं म्हणणं आहे, कुणबी प्रमाणपत्र बोगस दिलेत त्याच्यासाठी समिती नेमा. आमचंसुद्धा मुख्यमंत्री साहेबाला म्हणणं आहे, मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं, तर वरचं 16% दिलेलं आरक्षण ते कोणत्या जातीला दिलं आहे, कोणत्या निकषावर दिलं आहे, काय आधारावर दिलं आहे, दिलेल्यांना खरंच ते मागास आहेत का, खरंच ते सगळे निकष राज्य मागासवर्ग केंद्र मागासवर्ग आयोगाचे पुरे करतात का, ती नेमून हे बोगस जे घुसले आहेत. 14% आरक्षणात म्हणतो आम्ही, मंडलनं दिलेल्या 14% आरक्षणात ज्या जाती आहेत त्यांची पुन्हा चौकशी करा आणि त्यांना बाहेर काढा. ते प्रगत असूनसुद्धा 14% आरक्षणात मंडलनं दिलेल्या बोगस पद्धतीनं आत शिरलेले ते बाहेर काढा. दुसरी मागणी, जे 16% आरक्षण 1994ला दिलं, ते कशाच्या धर्तीवरती दिलं त्याच्यासाठी पण समिती नेमा. तो जे रद्द करा. जोपर्यंत समिती चौकशी करते तोपर्यंत वरचं 16% आरक्षण दिलेलं थांबवा, पूर्ण चौकशी होईपर्यंत, अहवाल येईपर्यंत. चांगले अधिकारी त्याच्यात नेमा, त्याच्यात न्यायमूर्ती नेमा, त्याच्यात अभ्यासक टाका, सगळे तज्ज्ञ टाका,
कायद्याचे, घटनेचे, राज्य मागासवर्ग आयोगाचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अभ्यास असणारे सगळे टाका. आणि 16% आरक्षणात कोणत्या कोणत्या जाती घातल्या आणि कशा कशा घातल्या हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी करा. त्याच्यात खूप अशा जाती आहेत प्रगत की ते साम्य नसूनसुद्धा, तत्सम नसूनसुद्धा त्या कुठल्याच निकष, कुठलाच राज्य मागासवर्ग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा निकष पूर्ण करू शकत नाहीत. अशा 100-200 जाती, 150 जाती त्या पुऱ्या बाहेर काढा. ही एक हे झाली. दुसरं, तिसरं, 50%च्या वर 2% आरक्षण गेलं कसं काय ते रद्द करा. त्याच्यासाठी पण समिती नेमा. त्याला समितीचे खुमखुमी आहे ना, नेमा याच्यासाठी पण. होऊन द्या सगळं आता, दूध का दूध पाणी का पाणी. आणि चौथं असं, बंजारा समाजाशी दगाफटका करून त्यांचं 2.5% आरक्षण ज्या जातीनं घेतलं त्या जातीचं बंजारा समाजाशी साम्य आहे का, ते तत्सम आहेत का, त्यांचा पेहराव, बोलीभाषा तशी आहे का, त्यांची संस्कृती, रीतिरिवाज तसा आहे का, ती एक आहेत का, तर याचं उत्तर नाही आहे. नाही तर ते रद्द करा. त्याची शोधपत्रिका काढा. आमची शोधपत्रिका मागा आता. तुम्हाला लय बाऱ्या सांगितलं मी, महान आधी तुम्ही लागू नका, तुमचं आरक्षण आहे, तुम्ही खा. आमच्या कुणबी प्रमाणपत्राला बोगस म्हणता, शोधपत्रिका काढा म्हणता. आम्ही तुमच्या वाटा गेलो, तुमचं नाव घेतलं आम्ही दोघाचं. तुम्ही टोळी चालवता लाभार्थी, आम्ही नाव घेतलं. आमच्या नोंदी शिंदे समितीने शोधल्या, त्या बोगस आहेत म्हणून शोधपत्रिका काढा म्हणता. तुम्ही कोणाचं आरक्षण खाता त्याची शोधपत्रिका काढा. आणि मुख्यमंत्री साहेबांकडं, सरकारकडं आमची मागणी आहे. आम्ही आता लेखी स्वरूपातसुद्धा देणार आहेत मुख्यमंत्र्यांना, की जे बंजारा समाजाचं आम्ही एक हेत म्हणून आरक्षण घेतलं त्याच्यावरती नोकऱ्या लाटल्या, शिक्षण लाटलं, योजना लाटल्या. ते घेतल्याला काढलेला जार, घेतलेलं 2.5% बंजारा समाजाचं आरक्षण हे बोगस पद्धतीनं त्यांनी घेतलेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ज्यांनी नोकऱ्या घेतल्या त्यांनी, त्यांच्या संपत्त्या जप्त करा. त्यांनी सरकारची, कायद्याची, संविधानाची, लोकशाहीची, सरकारची फसवणूक केली आणि सगळी मालमत्ता, आर्थिक मालमत्ता सगळी दाबली. खोटे प्रमाणपत्र, ते बोगस आरक्षण त्यांनी घेतलं. कारण ते खरं आरक्षण सच्च्या बंजारा समाजाचं आहे. ते आरक्षण यांनी घेतलं एक हे म्हणून. हे एक नाही आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. आमच्या नादी लागता, आमच्याला शोधपत्रिका काढा म्हणता, बोगस आहे म्हणता. तुमचं खरं बोगस आहे. हे आरक्षण खाल्लं, यांच्या संपत्त्या जप्त करून, गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये टाका. ते असंही करावंच लागणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी हे करावंच लागणार आहे. ते असंही म्हणतात की तुम्हाला मंडल आयोग तरी माहीत आहे का? माहिती आहे म्हणूनच सांगितलं ना. मंडल आयोग कसा आहे, काय आहे, अलिबाबा तुला सगळं माहिती. हां, देशाचं आरक्षण एका आयोगानं दिलेलं मंडलनं आद्य देशावरती जिवंत आहे. सुप्रीम कोर्टानं ते मान्य आणखीन केलेलं नाही आहे. राज्यात आद्य देशावरती जिवंत आहे. अध्यादेश तो चॅलेंज होतो. मंडल कमिशनने 14 दिलं होतं, ते 30 कसं झालं, त्याचं 32 कसं झालं, ते सगळं माहिती आहे. आणि इतका खोटरडा आहे. माझे 6वं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबाकडं की याच्यात ओबीसीत असणाऱ्या जाती ह्या SC STच्या योजना खात आहेत. म्हणजे SCच्या आणि STच्या, आदिवासी बांधवाच्या, दलित बांधवांच्या शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या जागा बळकिल्या त्यांनी. कारण ओबीसीतल्या काही जाती SC STचं आरक्षण खात आहेत. हे त्यांच्या लोकांनी सावध होणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यावरसुद्धा शोधपत्रिका काढलीच पाहिजे. त्याच्यावर समिती नेमली पाहिजे की ओबीसीतल्या काही जाती SC STचं आरक्षण कसं काय खात्यात. त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे. आणि आत्तापर्यंत ज्यांनी खाल्लं ते सगळं रिकवर केलं पाहिजे. ही सुद्धा आता सरकारकडं मागणी आहे. तुम्ही आमच्या मागं लावता लोकाला. लाभार्थी टोळी, जिकडं लाभार्थी टोळी तिकडं बाहेरून आणलं माकड आणि त्याला हिंडायला लावितात इकडं तिकडं. अरे, आणि ते लाभार्थी टोळी मागं चलती. मग आमच्या नादी लागायला सुरुवात केलं. आम्ही तुम्हाला आरक्षण दिल्याचा विरोध केला मराठ्यांनी कधी? आमच्या मागं लागला. आता तुम्ही हुशार आहेत ना, लढा ना तुमच्या स्वतःच्या जातीसाठी. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं. ते आमच्या विरोधात लढतात. वा रे नियम. ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात लढतात.
तुमचंही काचाचंच घर आहे मग. हो, जशाल तसं उत्तर तुम्हाला भेटणार आता इथून पुढं. छगन भुजबळ जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा केला होता आणि ते असं म्हणतात की मला म्हणजे मराठा मतं गेली पण ओबीसी एस टी एस सी सर्व जाती माझ्यासोबत आल्या आणि मी जिंकलो, मराठा मतं पडली नाही असं म्हणणं आहे त्यांचं. त्या मराठा समाजानं त्या मतदारसंघातल्या आणखीन तरी शहाणं होणं गरजेचं आहे. कोणाच्या जीवावर आपण जगत नाहीत. आपले कष्ट आपल्याला करावं लागतात, मोठं व्हावं लागतं. 4-2 जणाला 10-5 लाखाचे कामं दिले म्हणून त्याच्याकडून राहून अख्ख्या राज्यातल्या मराठा समाजाचं वाटोळं करू नका. तो तुमचा किती अपमान करतोय मतदान केलेलं असूनसुद्धा, हे त्या मतदारसंघातल्या येवला मतदारसंघातल्या नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी खूप सावध आणि सजग होणं गरजेचं आहे. तुम्ही मतदान करून जर तो असं म्हणतो मराठ्यांनी मतदान नाही केलं तर उद्यासाठी तुमच्यासाठी हे घातक आहे. म्हणून मराठा समाजाने सुद्धा आता तिथल्या विचार करणं गरजेचं आहे. झालं असं आता मात्र त्याची खैर करू नका. त्यालाही आता धडा शिकवा. तिथं मराठ्यांनी संघ हिंडायचा ते हिंडा, तो तिथल्या मराठ्याला त्रास देतो आहे, हे करतो आहे, त्याच्यामुळे हिंडायचं ते हिंडा. पण मतदानाच्या दिवशी मग तुम्हीही धडा शिकवा. कारण ते जर आपल्या नेत्याला धमक्या देणार असले मराठ्याच्या तर आता आपल्यालाही मराठा समाजाचे नेते सांभाळावं लागणार आहे. म्हणून आणि मी तर तिथं राहिलो बी नाही. आम्ही सांगितलं होतं की विधानसभेला आम्ही मैदानात नाही आहे. मैदानात असतोच ना, मग तुला बी सांगितलं असतं, तो आहेत किती दम आहे ना, मग तुलाही कळलं असतं मी काय करतो आहे, काय करून दाखविलं असतं. तुला मग कळालं असतं आम्ही काय चीज आहेत. ठीक आहे, होऊन गेल्यावर तू वचवच करायला मचमच चालली तू ही ना, होऊन गेल्यावर मचमच तो आधी करायला पाहिजे होती. ठीक आहे, मराठ्यांनी तिथल्या आता तरी शाने व्हा. ही 7.5 तुमच्या मागची लवकर जाऊन द्या ही शेनी तिथून आता, आणि उली चुनूक दाखवीत चला. आता आल्यातच निवडणुका. छगन भुजबळ असंही म्हणतायत की मंत्रिमंडळात ओबीसीसाठी केवळ एकच आशेचा किरण आहेत आणि ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी ओबीसी समिती दिली, समाजाला निधी दिला. मग प्रश्न असा निर्माण होतो की अजितदादा किंवा एकनाथ शिंदे हे नाहीत का? मी सांगितलं ना, सकाळी सांगितलं आणि मी 1-2 महिन्यापूर्वी बोललो होतो. आपण बोललेलं खरं होतं आणि ते खरंच आहे. म्हणून मी सांगत असतो माह्या नादी लागू नका. मी जर एखाद्याच्या मागं लागलो ना, मी टिकूच तर मागं पुढं सरकत नाही. मग आपण प्रामाणिक सच्च्या मराठा समाजाचं, गरीब मराठ्याचं, सच्च्या खास मराठ्यांचं काम करतो. त्याच्यामुळं आपल्याला खरा अकाउंट आम्हाला शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या पोराला आले असतो. आम्ही आभाळाच्या अंदाजावून ओळखितो पावसाचा हिशोब. असे कष्ट करून आम्ही वाऱ्यावर, रोखावर ओळखितो काय होणार आहे, पाऊस पडणार हाही नाही. तसं आम्ही आधीच सांगितलं होतं की हा इतका बालिश माणूस आहे, याच्यासारखा संधी साधू तुम्हाला राज्यात सापडणार नाही माणूस. यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना संपवली. ज्या माणसानं याला उंचीवर नेलं त्या बाळासाहेब ठाकरे साहेबांना यांनी जेलात घातलं. ज्या माणसानं याला खूप काही मंत्रिपदं दिले, सगळं हातात दिलं, मुंबईतले लोक असूनसुद्धा याला, बाहेरचं असूनसुद्धा याला महापौर केलं मुंबईचं. इतकं मानाचं, उंचीचं स्थान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलं. मंत्री केलं, याला जे नाही ते पदं दिले. गृहमंत्री केलं, याला उपमुख्यमंत्री केलं. तोंड मागन ते मंत्रिपद याला दिली. यांनी ती शिवसेना मोडली. इतका नीच विचाराचा माणूस येऊ. ज्या शरद पवार साहेबांनी याला मोठं केलं त्या शरद पवार साहेबाची उभी राष्ट्रवादी यांनी सगळी फोडून टाकली, आडी उभी केली. त्याच माणसानं अजितदादासुद्धा उभा कार्यक्रम लावला आहे. अजितदादांनी खूप हुशार होणं गरजेचं आहे. शेवटी समाजच सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना तारणार आहे, तो मराठाच फक्त. हे सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी समजून घ्या. मराठा तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, मराठा तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. तुम्हाला तारणारा आणि तुमची शान राखणारा फक्त मराठा आहे. त्याच्या पाठीशी राहा. आता गेम लावणार आहे तो अजितदादाचा लावला, आता लावणार आहे फडणवीस साहेबाचा. तो गोड बोलला म्हणजे समजायचं त्यांनी कार्यक्रम लावला फडणवीस साहेबाचा. पण फडणवीस साहेब जे आम्ही बघितले
त्याच्यावर आमच्या लक्षात येतं की फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं याला एकलखोरी चालायची सवय, उलट्या खोपडीचं आहे. कसं दिसतं बघा ना, अलिबाबा कसा दिसतोय सपाट हे वरून. असा अलिबाबा खूप पोट जळावू माणूस आहे. फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं अरे हे एकलखोरं आहे, याला तोच संघ लागतो फक्त कुणाच्या बी, अशी त्याची प्रथा आहे. बाकीचे नको, बाकीचे म्हणलं की तुला असं पोट दुखतं, त्याला काय जवळ घेतलं, ह्याला काय जवळ घेतलं, मग तुलाच घेऊन बसतो का एकट्याला, ह्या कन्या हां तुला एकट्यालाच घेऊन बसतो का रे, तो एकट्यात लागणार आहे. ओबीसी करतो, दबाव आणतो उगच आणि ब्लॅकमेल करतो, तो सरकारला ब्लॅकमेल करतो. ओबीसी बाजूला जाईन, मी राजीनामा देईन. फडणवीस साहेबांनी 2-2, 3-3 उभा करून ठेवले सगळीकडे, 2-2, 3-3 सगळीकडे. मागं बघा जननायक होते, हिंदू जननायक 3-3, 4-4 होते, आता 6-7 केले. हिंदू जननायक आपण आपल्या घरी बसले जुने, आत्ताच जुने म्हणजे 4-5-6 महिन्याचेच होते ते, पण ते आता जुने झाले, नवे आणले आता. ते फडणवीस आहे, त्यांनी बरोबरचे तर 2-2, 3-3 लावले. कारण हे कोणत्या दिवशी झोपीत दगड घालू शकतो, हे कोणत्या दिवशी सरकारशी गद्दारी करू शकतो, धोका देऊ शकतो, म्हणून त्यांनी 2-2, 3-3 पहिलेच आणून ठेवले. आणि त्यांच्या लक्षात आलं एकट्या ओबीसीवर राजकारण होणार नाही, मराठ्यांना जवळ धरावं लागणार आहे. मराठे जायचे, ह्यो बी असा धमक्या देतोय, ह्यो अलिबाबा यावल्याचा, ह्यो बी जायचा कुठं ब्लॅकमेल करतो आपल्याला, चौकून सुटूत. आणि मग केंद्रातलं भाजप फडणवीस साहेबाला टार्गेट करा. बघा मी लय महत्त्वाचं सांगतोय, कारण मला ह्या वार्ता येतात वरून, मग मी बी सांगून देतो खपा मीडियात हां की देशातलं भाजप देवेंद्र फडणवीस साहेबाला टार्गेट करीत. तो बी अतिशान आहे, जे नाही ते मागवतो अलिबाबा. इकडं मराठ्याचं खरं असून त्यांना दिलं नाही, मराठा बाजूला गेला. मराठा आणि कुणबी राज्यातलं एक आहे, नोंदी आहेत, गॅजेटियर आहेत, महसुली नोंदी आहेत, सरकारी दस्तावेज आहे, तरी दिलं नाही. मराठा लांब गेला, ओबीसी करीत बसला, याला एकट्याला घेतलं. आपलं झालं ना राख सगळी भाजपाची, म्हणून डोळ्यावर येतील. म्हणून तेही त्यांच्याही लक्षात आलं की मराठीसुद्धा जवळ धरणं गरजेचं आहे. आणि ओबीसी याच्या मग कोण आहे, विदर्भात खानदेशातले सगळे कुणबीन मराठी आम्ही एक आहेत. आम्ही एकमेकाचे भाऊ आहेत, ते आमच्या मदतीला येतं, आम्ही त्यांच्या मदतीला जातो. उद्या काही वेळ येऊ शकते. मग आज जर कुणबी मराठी विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले आमच्या विरोधात गेले, उद्या त्यांना काहीतरी वेळ येणार आहे. एवढा भरासा ठेवायचा लायकच आहे का कुणबी मराठ्यांनी त्याच्यावर? म्हणजे ते अलिबाबा यावल्याचं तुम्हाला महत्त्वाचं आहे आणि आम्ही महत्त्वाचे नाहीत. आपण जिजाऊंचे लेकरं आहेत सगळे, जिजाऊंची ती पवित्र भूमी आहे, त्या भूमीतला कुणबी आणि मराठा आमच्या विरोधात कसं काय जाणार? आणि उद्या त्या अलिबाबांनी तुमच्यावर वेळ आणल्यावर आमचे लेकरं म्हणतील ना, आपले मराठ्याचा भाऊ विदर्भातला खानदेशला, मराठ्यातले आपले कुणबी मराठ्यांचे विदर्भातले आपले काका, आमचे लेकरं बाळं म्हणतील ना, विदर्भातले कुणबी काका, मराठ्यातले आमचे काका, हे आमच्या विरोधात काय गेले आमचे असून? मग तुमच्यावर काही वेळ आणली अलिबाबांनी, त्या टायमाला मग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबई असंच म्हणणार. त्याच्यामुळं आम्ही सगळे एक आहेत. त्यामुळे त्याच्यामाग कोण आहे? मायक्रो ओबीसीचं वाटोळं करून टाकलं. बोलतो आहे का धनगराच्या आरक्षणाविषयी? एस टी आरक्षणातून दिबर म्हणा, मन बरं, धनगरांना एस टीतून आरक्षण द्या मन. मोर्चाला नेतो का नुसते धनगरं? नुसते मोर्चाला? कोणाचं कल्याण केलं? मोजून बघा ना अधिकारी कोणाचे आहेत. मायक्रो ओबीसीचं काय द्यावरा झाला? कोणत्या सुतारला, वराला, नवव्याला कोणाला मिळालं? कुंभाराला, कोणाला? कायकाडी, रजपूत, कोणाला काय मिळालं? कोणाला काय मिळालं? आदिवासी, कोणाला काय मिळालं? लिंगायताला मिळालं, बंजारा समाजाला मिळालं. बंजारा समाज तर पहिला मुकादम होता आमच्या लहानपणीच्या काळात, आणि ऊस तोडणारे दुसरे होते. आता ते ऊस तोडणारे मुकादम झालेत आणि बंजारा समाज ऊस तोडणारा झाला आहे. पहिले राठोडं, चव्हाण, पवार असे ऐकायलाच आम्हाला, PSI, नायब तहसीलदार, अमके तमके, आता कुठे आहेत? ही रिअल परिस्थिती. कोणाला सुधरिलं तो? सांग ना, कोण आहे? कोणचा तेल्याचा आहे? कोणाचा आहे? एखादा दाखवा. वडरी समाजाचा मेले ना ते दगड फोडू बिचारे. पारद्याचा भेलाचा नाही, कोळी, महादेव कोळी नाही. कोणचा ओबीसीचा नेता आहे तू नेमका?
नुसते मोर्चे होस तर सभा होस तर आपण ओबीसी एक आहे. आपण ओबीसी कायचे एक आहे रे? कोणच्या ओबीसीला काय दिलं रे तो? कायचं ओबीसी एक आहेत? 7 महिने मंत्रिपद नव्हतं तर बर्फात जाऊन झोपला तिकडं दुसऱ्या देशात. बोलला का ओबीसीच्या बाजून? मंत्रिपद मिळाला की मग ह्या करायला लागला अलिबाबा. इथं त्या आल्या चकमा करायला लागला इकडे येऊन. मग बोलू तू आधी कुठं झोपला होता? ओबीसीने त्याचा रंगोळी केलं. हे काय करतंय? मराठ्याच्या डोळ्यावर आणतंय. मराठ्याचे आणि ओबीसीचे आमचे संबंध चांगले आहेत ना. आणि आमच्या विरोधात कोणाला लढायला लावतो? ज्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमचा धक्काच लागत नाही त्यांना म्हणतो आमच्या विरोधात लढा. अरे धनगर बांधवाचे जे हुशार लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, जे त्यांचे पुढं होऊन काम करणारे नेते आहेत 10-20 जणं, तुम्ही एस टी आरक्षणासाठी झटा ना. इथं मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून इकडं कोणकडं लढता? तुमच्या जातीचं लेकराचं कल्याण होईल ना, तिकडं ताकद लावा ना. मराठ्याला देऊ नका म्हणून कुठं ताकद वापरायला लागले? कुणाचं ऐकून? परळीच्या टोळीचं? काय हुशार असून उपयोग तुमचा? तुमची फुकट ताकद व्हायला चालली. धनगर समाजाचे जेवढे हुशार लोक आहेत, जेवढे नेते आहेत, जेवढे पुढं होऊन करतात, ते परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्याच्या विरोधात लढायला लागले. तुम्ही लढलात नाही लढलात, आम्हाला मिळालं नाही मिळालं, तुमच्या आरक्षणाला थोडा धक्का लागतोय. तुम्ही कशामुळं पाळता विनाकारण? तुमच्या लेकरासाठी तेवढी ताकद लावा ना, तर तुम्ही हुशार. आता काय हुशारीचा उपयोग आहे तुमचा? काय उपयोग नाही तुमच्या हुशारीचा. तुम्ही हुशार असून तुमच्या बुद्धीनं चाला ना. तुम्ही दुसऱ्याच्या बुद्धीनं कशामुळे? तुमची हुशारी बुद्धी तुमच्या जातीच्या कामाला लावा. तुमची हुशारीची बुद्धी, तुमचं ज्ञान, तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक जेवढे आहेत, तुमची जात मोठी करायसाठी तुम्ही झटा ना. कशाचे हुशार आहेत मग तुम्ही? आरक्षण देऊ नका म्हणता. कोणचे हुशार आहेत तुम्ही? कोणचे अभ्यासक आहेत तुम्ही? ते असंही म्हणतात की 54% ओबीसी, 13% दलित, 60% आदिवासी, 3% ब्राह्मण असतील. मग आता किती राहिले? होऊन जाऊ द्या जातीय जनगणना. म्हणजे जातीय जनगणनेची मागणी केली त्यांनी. चुकीचे आकडे फेकतात, कोणी बोलत नाही, आमचे आमदार खासदार बोलत नाहीत, मराठा समाजाची मतं हवीत म्हणून खासदार आमदार बोलत नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. कुणाचे बोलत नाहीत खासदार आमदार? कुणाचे बोलत नाही म्हणतो? मराठा समाजच कसं का बोलते? मराठा समाजच कसं का बोलते? ओबीसी समाजाचं. हां, तेच म्हणतो ना, मराठा समाजच कसं का बोलते? आणि ते ओबीसी समाजाचे खासदार आमदार तरी कसं का बोलते? त्यांना कळतं आहे ना मराठीचे पण मतं लागतात. दुसरं त्यांना हेही कळतं आहे ना, मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे. येवल्याच्या अलिबाबाचं ऐकून आपलं चालणार नाही. मराठ्याचे मतं पण लागतात. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, गॅजेटियर हैदराबादचं आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, अंश संस्थांचं आहे. ह्या संस्थानाचे असणारे महसुली पुरावे, सरकारी दस्तऐवजे मराठ्यांना आरक्षण द्यावं लागणार हे ओबीसीच्या आमदार खासदार मंत्र्यांना कळतं आहे, म्हणून ते बोलत नाहीत. तू स्वार्थासाठी काही बोलशील, भ्रष्टाचार करणार तू, जेलात जाणार तू, त्यांना गळ्यात घेऊन पडायचं आहे तुला. नाही तर असले भाषण करून करून बोलून बोलून तुला मदतीला उठवायचं त्यांना. ते मोकळेत होय. भ्रष्टाचार तू केला, तू जेलला जाणारच आहे, त्यांना घेऊन पडत होय. ते खोटं नाही बोलू शकत ना. ओबीसीचे खासदार आमदार मंत्री खोटं नाही ना बोलू शकत. खोटं कसं का बोलतील? तो काहीतरी डाव शिजतो. आणि कोणचा हिशोब लावायचा तुला? कोणचा हिशोब लावायचा रे? तू म्हणतो 60% ओबीसी. 60% ओबीसी, 30% आरक्षण तुम्हाला. 60% ते 20% SC ST. किती झाले? 80 ते झाले. त्यांच्यात मुस्लिम 12-13%, त्यात ब्राह्मण, त्यात मारवाडी. कोणचा हिशोब लावतो? किती टक्के व्हायला लागले आता? हे 150%च्या पुढं. हां, मराठी कुठे गेले? मराठी कुठे गेले? तो एकटा 60%, आणि बाकीचे कुठे गेले? 150% लोकसंख्या असते का? दाखवा, धरून द्या. 60% ओबीसी, 34% मराठा, तसा रिपोर्ट आहे. हां, किती झाले आता? 60 आणि 34. SC ST 20%. किती झाले? मारोडी बामण मुसलमान कुठं सोडायचे? कोणचं गणित करतो भाऊ? 60% धरले तो अमान्यानी. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय मी.
60% ओबीसी धरले, 34% मराठी. किती झालं? 20% SC ST. किती झालं? 114. मारुडी, बामण हे कुठं सोडित? ओ जैन, ख्रिश्चन, मुसलमान. 150% लोक राज्याची लोकसंख्या असती का? तू का पागल समजतो का आम्हाला? मराठे धरून ओबीसीची ती संख्या आहे. भुजबळ, अलिबाबा, मराठे धरून ती संख्या आहे. कवर खातो. अंतरवाली सराटेमध्ये ज्या दिवशी लाठीचार्ज आणि दगडफेक झाली होती त्यावर छगन भुजबळ असं म्हटलेत की त्या रात्री मीटिंग झाल्या, दगड वगैरे गच्चीवर आणून ठेवण्यात आलेले होते. महिला पोलिसांच्या हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड पहा म्हणतात ते. आणि किती मार खायचा, लाठीचार्ज झालेला होता. पवारसाहेबांनी आधी हे विचारायला पाहिजे. त्यावेळची घटना सांगितली. म्हणूनच मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. किती सहन करायचं आणि किती नाही करायचं, किती त्याच्या मागामागं हिंडायचं. त्याच्या मागं असणाऱ्या मराठ्यांनी आणि राज्यातल्या मराठ्यांनी हे ओळखण्याची गरज आहे. आता लेकबाळ ही लेकबाळ असते. आपल्या लेकीबाळीला इतका मार लागला आणि तो जर लेकीबाळी आपल्या समजीत नसला तर मराठ्यांनी याच्यावर खूप कसून विचार करणं गरजेचं आहे की किती वाईट कुविचारी माणूस आहे. त्याच्या जातीतल्या लोकांवर जर कधी हल्ला झाला महिलांवरती तर मराठ्यांनी पण आता असंच बोलायचं नाही इथून पुढं. बरं का छगन भुजबळ, हेच बोलणार ना आता आम्ही पण. कधी काळी तुमच्या महिलावर कुठं आंदोलनात हल्ला झाला, काय झालं तर मराठ्यांनी सुद्धा हीच भाषा वापरायची ना आता. अरे लेकी बाळीबद्दल तरी नीट राय, म्हातारा झालास तू जरा. आमच्या लेकी बाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तरी आमच्या लोकांना पोलीस मायमाऊलींना जेवायला दिलं, कपडे दिले, पाणी दिलं, जेवण खाऊ घातलं. तुला काय माहिती आहे? इतकी संस्कारी जात ही आमची मराठीची. आमच्याच महिला लहानून आमच्याच महिला त्यांना जेवायला सुद्धा देत होत्यात. काय माहिती तुला? रेकॉर्ड तुम्ही तुमचं गृह मंत्रालय काही बनविल त्याच्यावर बोलतो का? उद्या तुमच्या जातीबद्दल जर असा कुठं हल्ला झाला तर इथून पुढं असंच बोलायचं का आता आम्ही लेकीबाळीबद्दल? काय रूढ पाडायचा, काय नीच विचाराचा माणूस आहे हो. म्हणून मराठ्यांनी ना याच्यावर आता पक्क लक्ष ठेवायचं इथून पुढं. याचे सगळेच खुटे उपटायचे आता. हां, इथून पुढचे राजकीय सामाजिक याचे सगळे खुटे उपटायचे आता इथून पुढं. आरक्षणातले याचा असे खुटे ठोकायचे याला की याला पाळता भुई कमी झाली पाहिजे. ही सगळ्या जातीसाठी, मराठ्यांसाठी, ओबीसीसाठी, सगळ्याच जातीसाठी हे कलंक आहे. याच्या स्वार्थासाठी कोणत्या टोकाला जाऊन बोलू शकतो आणि ओबीसीत मराठ्यात वादळ होऊ शकतो. त्यामुळे ओबीसीनं वेळीच सावध व्हा आणि मराठ्यांनी तर आता याला धडे शिकवाच इथून पुढं. आता सोडू नका याला. भाषणाच्या शेवटी त्यांनी ओबीसी समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. नांदेडचे असतील, बीडचे असतील किंवा इतर, मुंबईला जायचं असेल किंवा दिल्लीला जायचं असेल, मराठा समाजाने, ओबीसी समाजाने एकत्र आलं पाहिजे असं ते म्हटलेत. आणि शेवटी त्यांनी एक ते गाणं आहे तुफानातील दिवे वगैरे असं ते स्वतःला म्हटलेत. ते नाही, ते गाणे त्याच म्हणायच्या कामाचं. आता त्याला ते गाणे हेच पाठ करावं लागते. कवाल्या एक पाठ कर म्हणा आणि सुंबळं गीत टांगाडांग नागाडांग असं, म्हणजे थोडं ते कामाचाच राहिला तो. आता तुला मग जावं लागणार आहे. कवाल्या शिक, शेर शिक, परत तुला ते महिलाला नाव घेता येत असतं ते घेता आलं तर बघ, ते शिकून बघ. असं गवळणी फेवळणी तुला येणारच नाहीत, कारण तुला देवाधर्माचं तर काय तुला देणं घेणंच नाही आहे. वारकरी संप्रदायाचं तुला देणं घेणं नाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले साहेब काय म्हणले मराठ्यांच्याबद्दल, कुणबींच्याबद्दल, त्यांच्या पुस्तकात काय लिहिलं आहे याच्याशी तुला देणं घेणं नाही. शाहू राजांच्याबद्दलचं तुला काय देणं घेणं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याबद्दलचं तुला देणं घेणं नाही. तू आपलं शायऱ्या पाठ कर आणि लय झालं तर आपलं रोडवर उभा राहत जाय. कधीमध्ये आपलं ते म्हणलं एखादं चांगलं गुतेव गळ्यात तारा फिरा वाजायचं चांगलं काम जमू शकतं तुला. बेस्ट काय असा तो शोभून दिसशील ते. आणि जरा सुरू कर. एक रुपये म्हणलं तरी लोक चांगलं करतील तो यासाठी. कारण तुला चांगलं म्हणता येतं. शेरो शायऱ्या, आता गाणे चांगले म्हणता येते ते बी पाठ करून ठेवी चांगले. कारण तो आधी तमाशात का कशात काम केलेलं जाऊन त्याने. त्याच्यामुळे ते सोंगाड्या शोभून बी चांगला. झिरमाळ्या फिरमाळ्या बांधावं जरा चांगल्यापैकी. आसूड घे एखादा, लय झालं तर अंगावर सटके हाणून घ्यायचे की सुरू चांगलं शोभून दिसून आली बाबा. चांगला पार्टमध्ये घुसू शकतो तो. आता तुला दुसरं काही कामच नाही शेरो शायऱ्याशिवाय. आणि तू काय ते तुफानातले दिवेन फिवे तू नाहीस. हां, त्याला लई अस्सल लागतो माणूस. खोटं नाटं रचून एखाद्या जातीचे लेकरं बर्बाद करून
त्याला ते शोभत नाहीत ते गाणे. त्याच्यामुळं तू किती आव्हान कर. ओबीसींना पक्क माहिती आहे, गोरगरिबांना इकत भांडण घेणारा माणूस छगन भुजबळ. याच्यामुळे याच्या नादी लागून ओबीसी मराठा वाद नको, ओबीसी मराठा वाद पण नको, काहीच नको. नोंदी निघाल्या म्हणल्यावर मराठ्याला आरक्षण द्यावं लागणार आहे. विरोध केला तरी मिळणार आहे आणि नाही केला तरी मिळणार आहे. आणि मी जाहीर सांगतो, महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही. सगळं व्यवस्थित होणार. JRची अंमलबजावणी होणार, हैदराबादच्या सातारा संस्थांची अंमलबजावणी होणार. कालही त्यांनी प्रमाणपत्र वाटलेत, काही जुन्या नोंदीवर आहेत, काही अनेक हे सगळं होणार आहे व्यवस्थित. उद्याच्याला आम्ही बी काही जण बसणार आहेत, 4-2 तज्ज्ञ अभ्यासक, आम्ही सुद्धा व्यवस्थित त्याच्यावरती चांगली चर्चा करणार आहे. मराठ्याने एवढं सांगतो, सगळं व्यवस्थित होणार आहे. जुन्या नोंदीवर द्यावून द्या प्रमाणपत्र, नाही तर नवी JRनुसार द्यावून द्या, कसेही द्यावं द्या, एकदम व्यवस्थित होणार आहे. बरोबर सगळं होतं आहे, कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं व्यवस्थित होतं आहे. शांत थंड डोक्याने चालावं. जुन्या नोंदीवर द्यावून द्या म्हणतो मी शिंदे समितीच्या, नाही तर JRनुसार द्यावून द्या, काही एकदम व्यवस्थित सगळं होणार आहे. सगळी माहिती तुमच्यापाशी घरोघरी येईल. एकमेकाशी चर्चा करा. मराठ्यांना महत्त्वाचा सल्ला सांगतो, सगळ्यांनी अर्ज करा. आपल्या गावात नेमलेल्या समितीकडं अर्ज करा, तहसीलदाराकडं अर्ज करा, शेतू विभागात जाऊन अर्ज करा. मराठ्यांनी काही शब्द ताबडतोब समजून घ्यायचं शिका. कुणबी प्रमाणपत्र नोंदीसाठी, प्रमाणपत्रासाठी गावोगावाच्या स्तरावर नियुक्त केलेल्या गावागावातले तुमचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तुमचा कृषी अधिकारी असेल, यांच्याकडं मराठ्यांनी अर्ज करा. घरात झोपू नका. सगळंच तुम्हाला सांगावं लागतं आहे. मी TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतोय, महाराष्ट्रातल्या म्हणतोय मी, आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना पण म्हणतोय, दोघालाही म्हणतोय, अर्ज करा. गोंधळून जाऊ नका. काही म्हणतेत काय करावं सुचाना, अर्ज कसा करावा कळाना, काय करावं कळाना. तुमच्या तिथं समिती दिलेली त्याच्याकडं गावागावात अर्ज करा. हे TV9च्या माध्यमातून सांगतो. तुम्ही शेतू विभाग आहे तुमचा, त्या शेतू विभागात अर्ज करा. तहसीलदारला भेटा, अर्ज करा. अर्ज नाही केल्यावर प्रमाणपत्र मिळणार कसे? मराठ्या हो, जागे व्हा. गोंधळत राहू नका. नुसतं मोर्चाला येऊन उपयोग नाही, मग नुसतं मुंबईला येऊन उपयोग नाही, मग एकत्र येऊन उपयोग नाही. मग तुम्ही आपल्या गावात समिती दिली त्याच्याकडे अर्ज करा, शेतू विभागात अर्ज करा. माहिती नसत्याल तर गावात 3 जण नेमून दिले, त्यांना माहिती विचारा. काही आपले पोरं आहेत त्यांना माहिती विचारा. पोराव कसा अर्ज करायचा, पोराव प्रमाणपत्र कसं काढायचं आहे, पोराव नोंदी कशा शोधायच्या, पोरायला बोलते व्हा. आणि आपले पण पोरं ज्यांना नोंदीची माहिती आहे, जे गाव स्तरावर काम करतात, त्यांनी आपल्या लोकांना सांगा, घरोघरी जाऊन. नुसत्याच बैठका घेत बसू नका मंदिरात, घरोघरी जा. त्यांना सांगा अर्ज करा. कुठं? 3 समिती दिली गावात, त्यांच्याकडं करा. शेतू विभागात जाऊन करा. नसता शेतू विभागात करा. माहिती नसेल तर तहसीलदारला जाऊन विचारा. अर्ज पटापट करा. नुसते गोंधळून कसं काय करावं काहीच कळा ना बा, कसं काय करावं कळा नका. इतकं गाफील वागू नका. बघा, पुन्हा TV9च्या माध्यमातून मराठा समाजाला माझ्या हात जोडून मराठवाड्यातल्या सांगणं आहे, सगळ्यांनी अर्ज करा. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी गावात आहे त्याच्याकडे अर्ज करा, किंवा शेतू विभागात करा. दुसऱ्यांदा सांगवलं पुन्हा, शेतू विभागात जा, तिथं अर्ज करा. माहिती कमी पडत असेल तर तहसीलदाराकडे जा, त्यांना माहिती विचारा, अर्ज करा. चौथा पर्याय सांगतो, आपले पोरं कामं करणारे गावात आहेत त्यांना विचारा कसा अर्ज करायचा, काय करायचं ते तुम्हाला सांगतील. सगळंच
कळून घ्यायचं शिका, शब्दावर कळून घ्यायचं शिका. हे मराठवाड्यातल्या लोकांनी पटापट सुरू करा, राज्यातल्या पण सुरू करा. सोपं आहे, एकदम सोपं आहे. माहिती नसेल तर आपल्या जिल्ह्यातल्या पोराला बोलवा, तालुक्यातल्या बोलवा, गावातल्या पोराला विचारा, नोंदी काढणाराला विचारा. शक्यतो माझं म्हणणं आहे की जे तालुक्यावर काम करणारे पोरं आहेत आपले मराठा सेवक, त्यांनी रविवारी अंतर्वली लिहा, रविवारी अंतर्वली लिहा. आपण चर्चा करू रविवारी. लय मोठे येऊ नका, बोलता येत नाही, गोंधळ होतो, नुसते फोटोच्या नादासाठी कुणीही येऊ नका. मला माया समाजाला काम थोडं करून द्या आधी. त्याच्यासाठी तालुक्यातले मराठा सेवक, ज्या तालुक्यात मराठा सेवक नेमलेला आहे त्या मराठा सेवकांनी रविवारी 12-1 वाजेपर्यंत अंतर्वली लिहा मराठा सेवकांनी. त्याबरोबर जे कोण नोंदी शोधतं, गावातले पोरं, तालुक्यातले पोरं, त्या नोंदी शोधणाऱ्यांनी त्यांच्यासोबत या. ह्या 2 लोकांनी रविवारी या. तालुक्याचे मराठा सेवक आणि तालुक्यातले आणि गावातले जे नोंदी शोधणार आहेत त्यांनी अंतर्वालीला रविवारी या. आपण मस्तपैकी चर्चा करू, तुम्ही या. शेवटचा प्रश्न, त्यांनी एक गंभीर आरोप केला आहे की जे अंतर्वाली सराटीमध्ये घटना घडली होती, म्हणजे शरद पवार यांच्या गटाचे आमदार त्यांच्यासोबत तुमची बैठक झाली होती आणि ती घटना प्लॅनिंग करून घडवलेली असं म्हणणं आहे त्यांचं. कोणाचं हे त्याचं काय बुगाऱ्याचं खरं आहे व कुंकड, ते काय गप्पा फेकीन, त्याचं काय भरोसा नाही. ते प्युअर कामातून गेलं. तुम्ही थोडे दिवस थांबा आणखीन, ते बेसन भाकर खाल्लेलं दिसन आणि इतकाल्या लांब गोळ्या खाल्लेल्या दिसन. ते गेलं कामातून. त्याला काय झालं आहे, त्याच्या मनासारखंच व्हावं असं त्याला वाटतं. आणि सरकार काय तो जागीर नाही आहे. सरकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं, त्याला सगळ्याच ऐक नाही. त्याला गरीब धनगराचं ऐक नाही, गरीब मराठ्याचं ऐक नाही, त्याला गरीब म्हणतो आम्ही, त्याला गरीब मायक्रो ओबीसीचं ऐक नाही सरकारला, त्याला बंजारा समाजाचं ऐक नाही, त्याला राजपूत समाजाचं ऐक नाही, त्याला कायकडे समाजाचं ऐक नाही, त्याला कोळीचं महादेव कोळीचं ऐक नाही, त्याला अनेक वडर समाजाचं ऐक नाही, लिंगायत समाजाचं ऐक नाही. त्याच्यामुळे तू काय एकदा जागीरदार नाही. तो ह्या म्हणण्यावर नाही होत. सगळं काही आरोप करतं ते कुंकड, ते कामातून गेले ते काही दिवसांनी वेगळंच म्हणू नये, वेगळंच म्हणू नये, वेगळे शब्द. आणि त्या टायमाला तुम्ही म्हणता माहिले वेगळंच बोलतो, आता वेगळंच बोलत आहे. काय परिणाम तर नसून झाला याच्यावरती? काय झालं असं नेमका? मला काही दिवसांनी माणसाच्या ऐवजी जनावराच्या डॉक्टरने तपासण्या करावं लागणार आहे. इतकं इंजेक्शन एक हां, बघा तुम्ही त्याच्यावरती वेळ येते का रे? कारण गोरगरिबाची हाय लागत असते, गोरगरिबांचा तळतळाट लागतोच वाटलं केलं. अरे खरं आहे ना, आमचं मराठा आणि कुणबी एक येत ना, आम्ही नोंदी येत ना, त्याच्यामुळं ते वायालाच गेलेले, ते गेलंच आता वायाला. आणि सरकारच्या लक्षात आले हे वायाला गेलेले, हे नसलेलं म्हातारपणाला सगळं इचकून देईन, टोटल इचकून देईन. ते मराठी जवळ येऊन द्यायचा नाही, ओबीसी जवळ येऊन द्यायचा नाही. त्याच्यापेक्षा ओबीसीचे नेते दुसरे तयार झालेत, त्याला एक तर तिलू खोडे, दुसरे ओबीसी नेते नाही होऊन देतात, त्याला जमत नाही. ते त्याला धनगराचे नेते जर झाले तर चावत येत, त्याला मायक्रो ओबीसीचा नेता झाला तो चावत होता, त्याला लगेच असं पोटात आकडा होत, त्याच्या असे लेंड्याच हागत होते लगेच. हां, त्याला असे धेंडळे लागल्यासारखंच होतं डायरेक्ट. त्याला बंजारा समाजाचा नेता नको, त्याला दुसरं कुणाचा नको, तोच लागतो, हमेशा तोच लागतो. काय दुसरे ज्ञानी नाहीत का? तुझले ज्ञानी लागून गेला का? त्यामुळे ते बरळवाडी झाली आता, ते बरळवाडी. भाजपा नेहमी म्हणतं किंवा देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं की ओबीसी आमचा DNA, आणि तेच आज त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलं की त्यांनी पण मान्य केलेलं आहे की सरकारनं किंवा ओबीसीनं किंवा मुख्यमंत्र्यांनी की ओबीसी हा DNA आहे, असं दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. कोण? छगन भुजबळ. नाही, ते ब्लॅकमेल करतं आहे सरकारला. एवढं मुख्यमंत्री मोकळ्या मनाने म्हणतं आहे की ओबीसीचा DNA, मी ओबीसीसाठी लढतो, तरी त्याला पटत नाही, तरी अडत चालतं. अडचणीत कोण येतं आहे? सरकार. हे कुठं आहे? सरकारमध्ये. म्हणून ते लोडमध्ये यायला लागलेत की हे सरकारमध्ये. आता आम्हाला बी काही माहिती मिळत असते ना, का तू मंत्रिमंडळात म्हणजे शहाण आहे होय तूच, आम्ही बी काहीतरी असतोच ना. तेव्हाच एवढी मोठ्या लढाई लढतो ना आम्ही, उगाच लढतो का? आम्ही आहेत ना काहीतरी, तेव्हाच लढतो. मग त्याचं पुरेपूर ओळखून घेतलं त्यांनी. हे काय चीज आहे, हे कोणत्या लेवलचं आहे. मुख्यमंत्री इतकं म्हणतात तरी बी आडवच, काही म्हणतं तरी आडवच. का? मराठ्यांचं काम नाही करू द्यायचं का?
दलित मुस्लिमाचं काम नाही करून द्यायचं का? शेतकऱ्याचं काम नाही का सरकारला करून द्यायचं? अरे तुला येड लागल्यासारखं झालं ना, नुसतं आरक्षण 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 आरक्षणच करते, दुसरं काही जे आहे नाही याला. मंत्री आहे, राज्यात किती दुष्काळ पडला, शेतकऱ्यांचे किती हाल अपेष्टा चालल्यात. काय बेकार झालं. काल आम्ही इकडं बीड जिल्ह्यात गेलो होतो, त्या धामणगावला काय हाल झाले, त्या घाटापिंपरीला काय हाल झाले, मायामावल्या त्या घाटापिंपरीच्या केवढ्या रडत होत्या, त्या दादेगावचे काय हाल झालेत, तिथल्या काय परिस्थिती झाली, त्या पलीकडचे महाजन वस्तीचे काय हाल झालेत. पुलाच्या पलीकडून आपण गेलो होतो, सगळा पूल तुटून गेला आहे, त्या गावात पंचनामे व्हायनात, लोकांना भाकरी नाही राहिलं, धान्य वाहून गेलं आहे. किती मदत करणं गरजेचं आहे. त्या कडा शहरात किती हाल झालेत, त्या टाकळ शिंग्यात किती हाल झालेत, ते हिंगणीत काय हाल झालेत, त्या शिराळमध्ये काय हाल झालेत. इथून तिथून आपण गावाला कितीतरी भेटत आलो, काय हाल झाले. त्या चिखलीतल्या गावाचे काय हाल आहेत, इकडं नांदेड लातूरचे काय हाल झालेत, बीड नाशिकचे काय हाल झालेत, इकडं शेवगाव त्या करंजीला काय हाल झालेत, अहिल्यानगरमध्ये किती हाल आहेत, किती परेशानी चालली लोकांची. धाराशिवला काय झालं आहे, हिंगोलीत किती बेजारी आहे, जालन्यात किती नुकसान झालं आहे, बीडमध्ये काय हाल चाललेत लोकांचे, हे बघणं जरा. संभाजीनगरला काय झालं आहे, तिकडं बुलढाण्यात काय झालं आहे, विदर्भात किती हाल चाललेत लोकांचे, किती पाणी कुंकड घुसलं आहे, तिकडं कोल्हापूर सांगली साताऱ्याला काय हाल चालले आहेत, हे बघ ना. अन्नमंत्री आहे ना तू, अन्न खातो का काय खातो? लोक अन्न वाचून रडायला लागले ढसाढसा. त्या अन्न व पुरवठा मंत्री आहे ना, जरा बघ ना तिकडं. आरक्षण आरक्षण एकच डफडं घेऊन पळायला लागलास. यामुळं सरकार अडचणीत यायला लागलं. त्यामुळं याचा ना खोटा तुटणार आहेत आता. हां, आणि मराठीत याचा असा खोटा ठोकाना आता इथून पुढं. हो, जागा काढ्यानं एकदा तरी जातीसाठी. मराठ्याचे लोक पण आणि मराठीचे नेते पण. असली घाण जर आपल्यात दुरावा निर्माण करणार असली, हे असलं ओबीसीचं नेता होऊच शकत नाही. आणि सरकारला प्युअर शेणी लागलेला आहे. ही साडेसाती जाऊ द्या लवकर. हे मराठ्याच्या नेत्याने सुद्धा आता ओळखून घ्या आणि फुल सपोर्ट करा. सगळे मराठ्याचे नेते आंदोलनाला फुल, एकदम फुल म्हणजे फुल असं भिडून राहा सगळे. आणि ज्याच्यात धमक आहे ना मराठ्याच्या नेत्यात, बोला कचाकच. अरे आहेत मराठी तुम्हाला तारीत येन, काय टेन्शन घेता रे. तारीत येत मराठी तुम्हाला 55% एकटेच आहेत आपण राज्यात. तारीत येईन तुम्हाला. आहेत सगळे एकूण दलित आहे, मुस्लिम आहे, मायक्रो ओबीसी आहे, काय टेन्शन नका घेऊ. याचं काय आहे बुंगाऱ्याच्या मागं? कशाला तुमचं अस्तित्व संपून घेऊ नका मराठीचे नेते सगळ्या पक्षातले. आम्ही मराठीत तुमचा कुणाचाच उपकारी सरणार नाहीत. हां, भिडा सगळे आतून, काय नाही भिडीत ते. ते तेवढंच म्हणतात फक्त मीडियात. जे मनोज जरांगेला सहकार्य करील त्याला आम्ही धडा शिकू, त्याच्याकडे बघू, काही बघत नाही ते. आणि यांचा कोणचा ओबीसी ऐकत नाही. यांनी ओबीसीचं कल्याणच नाही केलं, त्याच्यामुळे ओबीसी मोकळा नाही यांचं ऐकायला. समजून घ्या. आणि तुम्हाला साथ देणाऱ्या ओबीसीला बी तुम्ही विसरू नका. मराठ्याचे नेत्यांनी त्यांच्याही कल्याणासाठी तुम्हाला मायक्रो ओबीसी आहे, गरीब ओबीसी आहे, मुस्लिम आहे, दलित आहे, मराठी आहेत, यांच्यासाठी हे तुम्हाला मदत करतात. गरीब ओबीसीसुद्धा त्यांच्याही पाठीशी तुम्ही मराठ्याचे नेते खंबीर उभा राहत जा. त्यांच्या प्रश्नासाठी, कल्याणासाठी, लेकरा बाळासाठी झटा. हे बंजारा समाज आहे सगळा, लिंगायत समाज आहे, कायकडी समाज आहे, रजपूत समाज आहे, सगळे समाज आहेत. सावध राहा. मराठ्याचे नेते ताकदीनं राव बा, काय नव्हत. आणखीन 5 वर्ष जायचं बघू त्या टायमाला. पाडू रापारप मग त्या टायमाला. काय काळजी नका करू तुम्ही. हाय मराठी आम्ही खंबीर. आणि ज्या पक्षातला मराठ्याचा नेता मराठ्याच्या बाजूने उभा राहील, मराठ्याने ताकदीनं त्याच्या मागं उभं राहायचं. अजिबात दबायचं नाही. तो जर सरकारमध्ये राहून ओबीसीसाठी लढतो तर तुम्ही का लढू नये मराठ्यासाठी सरकारमध्ये राहून? जशाल तसं वागा ना. तुम्ही आधी करू नका. आधी चूक तेव करायला, मग तुम्ही करा. तुम्हाला बोट दाखल जागा आहे, तेव कोण तसा वागवतो मग? कशामुळं मराठ्याच्या विरोधात बोलतो तो? मराठ्याचे नेते सगळे एकूण बोला. आणि सगळ्या मराठ्याच्या नेत्याने फडणवीस साहेबाला बी सांगा हे असं का वागतंय. जे अनमराठ्याने बी शिका. जो आपल्यासाठी झटल ना त्याच्यासाठी आपण. हो, मराठ्यांनी बी हे ब्रीद वाक्य संघ ठेवायचं. आता जो आपल्यासाठी काम नाही करत त्या नेत्याच्या मागं पळून तरी काय करायचं आपल्याला? जो नेता आपल्यासाठी पळल त्यासाठी आपण पळायचं. ह्या भूमिकेत आपण राहा. ते पक्षाचं हो मा पाहुणा आहे, तेव्हा मा पाहुणा पाहुणा झोपला होता मग आपला इतके दिवस. कम नाही आरक्षण दिलं आपल्याला? पाहुण्यानं रावळ्याचं असलं गोष्टी नाही करायचं. सगळा मराठा आपलं कुटुंब आहे राज्यातलं. जो आपल्या मराठ्यासाठी महाराष्ट्रातल्या झटन त्याच्या पाठीमाग खंबीर उभं राहायचं. हे जर आपल्या नेता आपल्यासाठी झटणार असला आणि ते जर दबाव आणणार असले तर आपण सुद्धा आपल्या नेत्याच्या पाठीमाग खंबीर राहायला पाहिजे. मग आपला बी नेता ताकदीनं काम करतो. जे जे आपल्या मागं आहेत. आता विखे साहेब लढतात मराठ्यासाठी, हैदराबादचं गॅजेटियरसाठी, सातारा संस्था. खंबीर मराठ्यानं उभं राहायचं, उघडं पडून द्यायचं नाही. विरोधी पक्षातले महाविकास आघाडीचे नेते
मराठ्याच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत खंबीर उभा राहतात. मराठ्यांनी खंबीर त्यांच्या मागं उभं राहायचं. शिंदेसाहेब आपले एकनाथ शिंदेसाहेब खंबीर मराठ्यासाठी लढतात. दणादण उभा राहायचं त्यांच्या मागं सगळ्यांनी. जे आपल्यासाठी लढत नाही त्याचं तिकडं पळता का. आता फडणवीस साहेब बी मराठ्यांसाठी काम करायलेत. सातारा संस्थान असन हैदराबाद गेस जे आपल्यासाठी करू त्यासाठी पाठीमागं उभं राहिलं पाहिजे ना. अजितदादा लढायला लागले आतून काही बाहेरून काही असं त्या कसं व्हायना पण आहे ना. मराठ्यांनी समजून घ्यायचं गणित. हमेशा पुढंच दिसला नाही पाहिजे भाषण करायलाच. मग आपल्या मागं असं नाही अजितदादा काही मागून काही असं चालू असतं ते राजकारणात. माझ्या त्यालाच माझ्या म्हणतात. अजितदादा बी जो आपल्यासाठी करतो त्यासाठी लढायचं. महाविकास आघाडीतली बी काही नाही ते खंबीरपणानं मागं आहेत मराठी. त्यांनाही उघडं पडून द्यायचं नाही. त्यांच्याही मागं उभं राहायचं. जेव राहतो काही घरातची फोन करतात राहो. कसं आहे आता लवडचं बोलतो मी आता कवर बोलाव. खरं खरं सांगायला लागलं की तुम्ही मीडियावाले माझ्या पोटातून सगळं काढून घेतात. अरे भाजपाचे बी आमदार फोन करते. आम्ही आहेत बरं का. सांगू का नाव नको त्यात पचका व्हायचा त्यांचा नको. हां ते फोन करतात आम्ही आहेत तुम्हाला एकट्याला सांगा ना बुवा. हां मीडियावर थोडं बरं नको. लय मोठे फोन करतात आम्ही आहेत. शेवटी आम्हाला बी स्वाभिमान आहे जातीचा. शेवटी उद्या आमचेच लेकरं शिकणार आहेत. आमच्याच मराठ्याच्या जातीचे शिकणार आहेत. असे सुद्धा जातवान भाजपमध्ये बी काही लोक आहेत. ते म्हणतात आमचे लेकरं शिकणार आहेत. नाही आमचे शिकले तर आमच्या कार्यकर्त्याचे शिकतील आमच्या पदाधिकाऱ्याचे शिकतील. आणि त्यांना जर जातीचं एवढं स्वाभिमान आहे. एक तर लय मोठ्या नेत्याचा फोन आला मला दम नाही का ना सांगा वाटतं नाव तिचं. ते तर म्हणे ना जाऊ द्या माझ्या कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्याच तरी होईल ना नका का आम्हाला नाही लागत. तो जर जातीसाठी इतका बोलतोय त्याच्या आमच्यात राहून तर मग आम्हाला बी आमच्या जातीत स्वाभिमान आहे राव. पण थोडंसं आम्हाला लिमिट घातलं आहे. तुम्ही जरा जाहीर बोलू नका म्हणून आम्ही बोला ना. म्हणलं मला धडकून ते म्हणलं ठीक आहे समाजाचं मागं पाठीमागून कोणा खंबीर आहेत ना. काय बात आहे म्हणी त्याचा असा शब्द होता. मग एवढे शब्दांनी बी ओळखून येऊ कोण असं लोकाला. ते काय बात आहे म्हणी बोलायची बात आहे का म्हणे. ती स्वाभिमान आहेच ना म्हणे आम्हाला बी जातीचा लढा म्हणलं मग जवळ. हां मग असं सगळेच आहेत. त्यामुळे आपण विरोधी गटातले असणारे सुद्धा जर साथ देत आहेत आपण का लढायचं नाही का साथ द्यायची नाही. हां त्या दिवशी त्यामध्ये दानवे साहेब बी आलते. ते राणासाहेब आलते उदाहरणार्थ ओमराजे आलते बप्पा आलते समजा असे बरेच आलते. आता किती नावं घ्यावा. महाविकास आघाडीचे बी लय मोठे आले होते. त्यांचे ते अरविंद सावंत साहेब आले होते. त्यांचे पण भाजपाचे पण आले होते. कोकाटे साहेब पण आले होते. माणिकराव कोकाटे साहेब पण आले होते. शिवेंद्रराजे बाबा राजेसाहेब पण आले होते. सगळेच होते. सरपोतदार साहेब बी होते. सरपोतदार नाही ते आपले सरनाईक साहेब पण होते. सगळेच होते त्यांचे पण. सामंत साहेब होते आपले. शंभूराजे असतातच कधी पण. देसाई साहेब पण तिथं बरेच होते ना. नाही असं थोडंच आहे बरेचसे होते. आणखीन कोण कोण होतं तिथं. विखे साहेब होते. सगळेच होते जवळपास आहेत ना. मग आपण तरी का उघडं पडू द्यायचं. जे आपल्यासाठी झटतं त्यांसाठी झटलं पाहिजे आपण. मला वाटतं ते बरेचसे मंत्री आले ते. हां आमदार आले ते. आता सगळ्याचं नावं सांगणं बरोबर नसतं. काहीचं जळाजळी असती. त्याच्यामुळं हे आपले आमचे हे माजलगावचे दादा ते तर या वयात झटून येत. हां माजलगावचे ते दादा आपले प्रकाश दादा झटून येत म्हातारपणाला ह्या वयात. अरे येडे का असू द्या ना. ते संदीप भैया आहे विजयराजे आहेत ना झटूनच. सगळ्यात आता जिल्ह्यातले तर कवर सांगावं. मग आमचे इथले बी होते. इथले पण होते. उडान साहेब होते. टोपे साहेब होते. खोतकर साहेब होते. सगळेच होते. आता पुरं राज्यातच नावं घेत बसा लागेल. तिकडं मला वाटतं आष्टीकर साहेबसुद्धा होते. सगळेच आता हे नावं सांगायचे म्हणलं ना लयच काय काय भेट नाहीत. सच्चे मराठी देल खोलूशी येतात लगेच. हां चालू हो दे म्हणतात काय. मी एवढाच शब्द सांगितला फक्त जे मराठ्याचे नेते आपल्यासाठी झटते त्याच्यासाठी मराठ्यांनी इथून पुढं झटायचं. पक्षाशी आपल्याला देणं घेणं नाही. खंबीर राहायचं. आता ताकद लावली ना विखे साहेबांनी होईल ना. होईल कसं काय करीत नाहीत बघू. पण मी पक्का शब्द देतो मराठ्याला मी तुमच्या बाजूने. उद्या विखे साहेबांनी जरी दगाफटका केला सुट्टी नाही. फडणवीस साहेबांनी केलं तरी सुट्टी नाही. शिंदे साहेबांनी केलं तरी सुट्टी नाही.
खात्रीनं सांगतो ते मराठ्याशी दगाफटका करणार नाहीत. केला तर मी समाजाच्या बाजूने, नेत्याच्या बाजूने नाही. किंवा पक्का शब्द आहे मराठ्याला. तुमच्यासाठी लढणार, महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात घालणार. टेन्शन घ्यायचं नाही. खात्रीनं सांगतो 100% पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठी आरक्षणात जाणार. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि छगन भुजबळ जर ओबीसीसाठी सरकारमध्ये असून लढत असतील तर मराठ्यांनी किंवा मराठ्याच्या नेत्यांनी मराठासाठी लढलं पाहिजे आणि साथ दिली पाहिजे, असं सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना.